हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनल आरडी फार्मा मध्ये. आणि मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार जे नवीन फार्मासिस्ट वॅकन्सीचं नोटिफिकेशन आलेलं आहे. मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे आरडी फार्मा युट्यूब चॅनलवर ज्या काही फार्मसीच्या वॅकन्सीज येतात किंवा महत्त्वाचे नोटिफिकेशन येतात त्यांची सर्वांची इन्फॉर्मेशन सर्वात आधी प्रोव्हाइड केली जाते. आणि मित्रांनो, त्याचबरोबर एम फार्म आणि बी फार्म स्टुडंटला फार्मा कोविजिलन्स जे आयटीचं खूप चांगलं डिपार्टमेंट आहे प्रायव्हेट सेक्टरचं. तर या डिपार्टमेंटमध्ये मित्रांनो जॉब करायचा असेल तर फार्मा कोविजिलन्सचा कोर्स पण आपल्या आरडी फार्मा युट्यूब चॅनल थ्रू प्रोव्हाइड केला जातो. याच्या रिलेटेड तुम्हाला इन्क्वायरी करायची असेल किंवा कोर्स जॉईन करायचा असेल तर मित्रांनो, स्क्रीनवरती जो नंबर दिसतोय ना, यावरती व्हॉट्सअप मेसेज करा. सेम व्हॉट्सअप नंबर तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये पण दिलेला आहे. तर मित्रांनो, व्हिडिओच्या मेन मुद्द्याकडे आता वळू. तर मित्रांनो, हे नोटिफिकेशन कुठून आलेले हे ऑफिशियल साईट तुम्ही बघू शकता. आणि मित्रांनो, आपल्या आरडी फार्मा युट्यूब चॅनलवर ज्या काही वॅकन्सी दाखवल्या जातात सर्व ऑफिशियल नोटिफिकेशन जे येतात तेच दाखवले जातात. म्हणजे चुकीची इन्फॉर्मेशन कधीही दिली जात नाही. सगळे ऑफिशियल साईट स्क्रीन शेअर करून व्यवस्थितपणे दाखवलं जातं. तर मित्रांनो, पोस्टेड इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया, तर मित्रांनो हे ऑटोनॉमस इन्स्टिट्यूट अंडर मिनिस्ट्री ऑफ हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. तर मित्रांनो, सेंट्रल गव्हर्नमेंटच्या परमनंट वॅकन्सी याच्यामध्ये असणार आहेत. तर हे इन्स्टिट्यूट काय करते मित्रांनो, तर हे जे इन्स्टिट्यूट आहे हे सेंट्रल गव्हर्नमेंटचे जे वॅक्सिन्स असतात, जे आपल्या गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये बेबीजला फ्री वॅक्सिन्स भेटतात ना, तर हे वॅक्सिन मॅन्युफॅक्चर करायचं काम या इन्स्टिट्यूटचं असणार आहे. तर मित्रांनो, यामध्ये फार्मा कॅन्डिडेटची रिक्वायरमेंट असते मॅन्युफॅक्चरिंग मध्ये आणि हे परमनंट वॅकन्सीज असतात. तर या साईडच्या रिक्रुटमेंट सेक्शन मध्ये आपल्याला नोटिफिकेशन जे आलेलं आहे ना वॅकन्सीचं ते तुम्हाला दिसणार आहे. तर मित्रांनो, इथे सगळ्यात इम्पॉर्टंट जी डेट आहे ते तुम्ही लक्षात घ्या. जर या वॅकन्सीसाठी तुम्हाला अप्लाय करायचं असेल ना, तर लास्ट डेट ऑफ अप्लिकेशन असणार आहे 2 डिसेंबर 2025. तर या डेटच्या आधी तुम्हाला अप्लाय करायचं असेल तर अप्लिकेशन करू शकता. आता आपण हे पीडीएफ डाउनलोड करून मित्रांनो डिटेल मध्ये बघणार आहोत की या वॅकन्सीसाठी इलिजिबिलिटी क्रायटेरिया काय असणार आहे, त्याच्यानंतर टोटल नंबर ऑफ फार्मासिस्टच्या म्हणजे फार्मा कॅन्डिडेटसाठी वॅकन्सी काय असणार आहेत. ठीक आहे. आता स्क्रीनवरती तुम्हाला मित्रांनो पीडीएफ दिसत असेल. आता ही पीडीएफ मित्रांनो सीआरएचे म्हणजे कॉमन रिक्रुटमेंट एक्झाम. तर या पीडीएफ मध्ये मित्रांनो तुम्हाला ना फार्मासिस्टच्या एम्सच्या पण वॅकन्सी दिसल्या असतील. जर या पीडीएफ मध्ये 12 नंबरला तुम्ही गेलात ना, तर तिथे मित्रांनो तुम्हाला फार्मासिस्टच्या वॅकन्सी पण दिसल्या असतील. त्याच्यामध्ये डिप्लोमा स्टुडंट प्लस बी फार्म स्टुडंट इलिजिबल आहेत. आणि या वॅकन्सीसाठी जरी अप्लाय करायचं असेल ना तुम्हाला, तरी तुम्ही अप्लाय करू शकता. तर मित्रांनो, सेम नोटिफिकेशन मध्ये दुसऱ्या एक पोस्ट आहे ज्याच्यामध्ये पण आपले बी फार्म स्टुडंट फार्म डी स्टुडंट इलिजिबल असणार आहेत. तर मित्रांनो, हे पहिल्यांदा मी 12 नंबरच्या ज्या वॅकन्सीज आहेत ना त्या तुम्हाला दाखवतो, जेणेकरून त्याच्यामध्ये डिप्लोमा स्टुडंट काय असणार आहेत आपले इलिजिबल असणार आहेत. तर त्याच्यामध्ये वेगवेगळेच क्रायटेरिया आहेत. एज क्रायटेरिया डिफरंट आहे. काही जे एम्स आहेत ना त्याच्यामध्ये, आता इथे जर बघितलं ना 12 नंबरला फार्मासिस्ट ग्रेड सेकंड आणि त्याच्यानंतर इथे डिप्लोमा आणि डिग्री स्टुडंट इलिजिबल आहेत. पण मित्रांनो, आपण हा व्हिडिओ ना ज्या दुसऱ्या वॅकन्सीज आहेत या इन्स्टिट्यूटच्या त्याच्यासाठी स्पेशल व्हिडिओ बनवलेला आहे. तर याच्यामध्ये 51 पेज नंबरला आलात ना तुम्ही, तर इथे टोटल नंबर ऑफ वॅकन्सी मी तुम्हाला दाखवतो. 51 नंबरला दिलेली वॅकन्सी आहे. तर इथे जर बघितलं ना आपण, हा, तर मित्रांनो इथे स्क्रीनवरती तुम्हाला दिसत असेल असिस्टंट रिसर्च ऑफिसर आणि रिसर्च असिस्टंट. तर याच्यामध्ये मित्रांनो असिस्टंट रिसर्च ऑफिसरच्या जर वॅकन्सी आपण बघितल्या तर इन्स्टिट्यूटचं नाव इथे बघा. इथे 5 वॅकन्सीज आहेत. जनरल साठी एक, ईडब्ल्यूएस साठी एक, ओबीसी साठी एक, एससी साठी एक, अशा टोटल 5 असिस्टंट रिसर्च ऑफिसर साठी. आणि त्याचबरोबर मित्रांनो, ज्या दुसऱ्या वॅकन्सीज आहेत रिसर्च असिस्टंट, त्याच्यामध्ये मित्रांनो 26 वॅकन्सीज आहेत. म्हणजे आपण ज्यावेळेस एमच्या वॅकन्सी डिस्कस केल्या तर या वॅकन्सी या इन्स्टिट्यूटच्या आपण डिस्कस केल्याच नव्हत्या. सीआरई थ्रू या वॅकन्सीचं पण तुम्हाला अप्लिकेशन फॉर्म फिल करता येतं. म्हणजे फार्मसीचे जे 12 नंबरला वॅकन्सीज आहेत त्याच्यासाठी पण तुम्ही अप्लिकेशन करू शकता. त्यात डिप्लोमा स्टुडंट पण इलिजिबल आहेत, बी फार्म स्टुडंट पण इलिजिबल आहेत. आणि या वॅकन्सीसाठी पण मित्रांनो तुम्ही अप्लाय करू शकता. म्हणजे सेम नोटिफिकेशन मध्ये तुम्ही 2 एक्झाम देऊ शकता. तर मित्रांनो, इथे ना या एक्झामची जे एक्झाम फीस आहे ती 3000 फीस आहे.
सो इथे मित्रांनो अप्लिकेशन फॉर्म पण खूप कमी येतात. तर तुमची तयारी असेल ना तर तुमचं सिलेक्शन याच्यामध्ये होण्याचे चान्सेस आहेत. जर स्टडी चांगला असेल तर या पोस्टसाठी पण अप्लाय करा, फार्मासिस्टसाठी पण अप्लाय करा. तर मित्रांनो आता आपण महत्त्वाचं डिस्कस करू की या पोस्टसाठी जे इलिजिबिलिटी क्रायटेरिया असणार आहे तर ते काय असणार आहे. तर मित्रांनो आपण इलिजिबिलिटी क्रायटेरिया चेक करू की या पोस्टसाठी काय असणार आहे, कोणते कोणते स्टुडंट या पोस्टसाठी अप्लाय करू शकतात. तर मित्रांनो इथे जर बघितलं ना 51 नंबरला पहिल्यांदा आपण इलिजिबिलिटी क्रायटेरिया बघू, असिस्टंट रिसर्च ऑफिसर. तर याच्यामध्ये एज लिमिट जे असणार आहे तर 30 वर्ष एज लिमिट ही जनरल साठी असणार आहे. जर तुमची कॅटेगरी असेल तर तुम्हाला इथे रिलॅक्सेशन पण भेटणार आहे. पे लेवल पण मित्रांनो इथे बघू शकता 7 ग्रेडचं पे लेवल असणार आहे. तर मित्रांनो इथे अदर बीएससी वगैरे पण इलिजिबल आहेत, पण तुम्ही जे आहात इथे बघा, इथे तुम्ही बघितल्याच्या नंतर तुम्हाला इथे दिसेल बी फार्म फ्रॉम रिकग्नाइज युनिव्हर्सिटी, म्हणजे तुमचं बॅचलर इन फार्मसी असेल, बी फार्म झालेला असेल तर तुम्ही या वॅकन्सीसाठी मित्रांनो इलिजिबल आहे, तुम्ही अप्लिकेशन फॉर्म करू शकता. त्याचबरोबर मित्रांनो तुमचं फार्म डी झालेलं असेल म्हणजे फार्मसी इन डॉक्टर, तर त्याचबरोबर तुम्हाला 3 वर्षाचं एक्सपिरियन्स पण लागणार आहे बायोफार्मास्युटिकल इंडस्ट्रीचं, म्हणजे तुम्ही पण अप्लिकेशन फॉर्म फिल करू शकता. त्याचबरोबर मित्रांनो रिसर्च असिस्टंटचं जर बघितलं एज लिमिट सेम 30 ओपन साठी, कॅटेगरी असेल तर रिलॅक्सेशन. आणि त्याचबरोबर इलिजिबिलिटी क्रायटेरिया मध्ये तुम्ही इथे बघू शकता बॅचलर इन फार्मसी फ्रॉम रिकग्नाइज इन्स्टिट्यूट प्लस डॉक्टर इन फार्मसी म्हणजे फार्म डी. तर मित्रांनो या दोन्ही वॅकन्सीसाठी तुम्ही अप्लाय करू शकता. वॅकन्सी नंबर 12 डायरेक्ट फार्मासिस्टची वॅकन्सीज आहेत, तिथे अप्लाय करू शकता. त्याचबरोबर वॅकन्सी नंबर 51. तर या नोटिफिकेशन मध्ये तुम्ही 2 अशा पोस्ट आहेत ज्याच्यासाठी अप्लिकेशन करू शकता. आणि मित्रांनो ह्याची एक्झाम फी जर बघितलं तर 3000 आहे आणि लास्ट डेट ऑफ अप्लिकेशन जर बघितलं तर 2 डिसेंबर 2025 लास्ट डेट ऑफ अप्लिकेशन असणार आहे. तर त्याच्यासाठी मित्रांनो लवकरात लवकर अप्लिकेशन फॉर्म फिल करून घ्या. आणि मित्रांनो तुम्हाला फार्मा कोविजिलन्सचा आरडी फार्माचा कोर्स जॉईन करायचा असेल ना तर लवकरात लवकर व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे. लिमिटेड वॅकन्सी ज्याच्यामध्ये पण असतात. आणि मित्रांनो काही आणखीन डाऊट असतील तर व्हॉट्सअपला मेसेज करू शकता. हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा, तुमच्या सर्व फ्रेंड्स सोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. आणि मित्रांनो ही जे पीडीएफ आहे ही पीडीएफ आपल्या आरडी फार्माच्या टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला अवेलेबल होऊन जाईल, लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. थँक्यू.